नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. आज श्रावण पौर्णिमा आणि उपवास दिनाच्या सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा. आजचा ग्रंथ सुरू करण्यापूर्वी धम्मपद आपण पाहूया. यो मुख सतो भिक्खू मंतभानी अनुदतो अत्तं धम्मच्च दीपेती मधुरं तस्य भासितं. याचा अर्थ, जो वाणीचा संयमी आहे, जो मनन करून बोलतो, जो उतावीळ नाही, जो अर्थ आणि धम्माला प्रगट करतो, त्याचे भाषण मधुर असते. हे धम्मपद शास्त्रांनी जेतवन विहारात विहार करत असताना कोकालिक भिक्षूला उद्देशून म्हणलं आहे. इथे जेव्हा कोकालिक भिक्षूने अग्रश्रावक, स्थवीर, सारीपुत्त आणि मोगलायन यांना अपशब्द बोलून त्यांची निंदा केली, मरणोपरांत त्या कोकाकील भिक्षूंची निंदाजनक वाणीमुळे दुर्गती झाली व तो पदम निर्याण याच्यामध्ये उत्पन्न झाला. याबाबत भिक्षू सभेमध्ये, भिक्षू संघामध्ये चर्चा झाली. त्या चर्चेची दिशा समजून भगवानांनी भिक्षूंना उद्देशून हे धम्मपद सांगितलंय. काय म्हणतात? भिक्षूंनो, आजच नव्हे तर यापूर्वी सुद्धा कोकालिक भिक्षू आपल्या वाणीच्या दुरुपयोगाने नष्ट झाला होता. भिक्खूंनी जेव्हा विनंती केली की भगवान, त्याने वाणीच्या यापूर्वी कसा दुरुपयोग केला ते सांगा, तेव्हा भगवंतांनी आणखी एक घटना सांगितली. बघा प्रसंग कसा आहे. हा कोकालिक भिक्षू जो आहे तो काय करतो? अग्रश्रावक, स्थवीर, सारीपुत्त आणि मोगलायन यांना अपशब्द बोलतो, त्यांची निंदा करतो. त्याचाच फलस्वरूप जेव्हा हा मरण पावतो कोकालिक भिक्षू, तेव्हा तो पदम निर्यात मध्ये जन्म घेतो, तो उत्पन्न होतो. मग हे भिक्षू सभेमध्ये जेव्हा भगवंत सांगतात, काय म्हणतात की हा कोकालिक भिक्षू ह्या जन्मातच नाही तर मागच्या जन्मामध्ये तो असंच आपल्या वाणीमुळे दुर्गतीला प्राप्त झालेला होता. मग असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा मग भिक्षू वर्ग म्हणतात की त्याने वाणीचा यापूर्वी कसा दुरुपयोग केला त्याबद्दल सांगा. तर भगवंत सांगतात, अतीत काळात हिमालय प्रदेशात एका सरोवरात एक कासव राहत असे. बघा आता स्टोरी सांगतात भगवंत. खाद्याचा शोध घेत हंसाचे 2 पिल्लू त्या सरोवरात आले. हळूहळू दोघांमध्ये म्हणजे कासवामध्ये आणि त्या हंसाच्या पिल्लामध्ये मैत्री झाली आणि ते एकमेकांचे विश्वासू मित्र बनले. मग एके दिवशी काय झालं? कासव म्हणाला, म्हणजे ह्या दोघांना, म्हणजे 2 हंस कासवाला म्हणाले, सौम्य, आपल्या हिमालय प्रदेशात त्रिकुट पर्वतात बनलेली कांचन गुफा तुझ्यासाठी अत्यंत रमणीय आहे. काय म्हणतात? हिमालयात त्रिकुट पर्वतात बनलेली कांचन गुफा तुझ्यासाठी अतिशय रमणीय स्थान आहे. का तू आमच्या बरोबर तिथे येशील का? कोण म्हणत आहे? 2 हंसाचे पिल्लू कासवाला म्हणत आहे. तर कासव म्हणतात, सौम्य, तिथे मी कसा येऊ शकतो? आता प्रश्न आहे, कारण हा कासव हळूहळू चालणार, तो इतक्या दूर कसं जाणार?
तेव्हा हंस म्हणतो, आम्ही तुला नेऊ शकतो जर तू आपले तोंड बंद ठेवशील तर. काय म्हणतात? आम्ही तुला घेऊन जाऊ शकतो जर तू तुझे तोंड बंद ठेवशील तर. कासव म्हणतो, मी अवश्य तोंड बंद ठेवील, पण तुम्ही मला घेऊन चला, असं कासव पण म्हणतो हंसांना. मग हे दोघांनी काय केलं, एक काठी घेतली, काठीच्या मधल्या भागात कासवाला तोंडाने घट्ट पकडायला सांगितले. म्हणजेच ही अशी काठी समजूया, काठीच्या मध्यभागी कासवाला सांगितलं की हे तोंडाने तो गच्च धर, आणि काठीच्या दुसऱ्या दोन्ही बाजूला हंसांनी ती काठी चोचीत धरली आणि उडू लागले. म्हणजे अशा प्रकारे कासवाला ते उचलून म्हणजे घेऊन जाऊ लागले. मग हे नेताना पाहून गावातली मुलं ओरडू लागली. आता घेऊन जायचं म्हणजे ते आकाशातून घेऊन जाणार, पण खाली लोक आहेत. तर गावातली मुलं ओरडू लागली, अरे पहा, 2 हंस काठीच्या साह्याने एका कासवाला आकाशातून नेत आहे. काय मुलं काय म्हणू लागली, ओरडू लागली, अरे पहा, 2 हंस काठीच्या साह्याने एका कासवाला आकाशातून नेत आहे, किती वाईट होत आहे. असं कासव ऐकतो आणि कासवाला राहवलं नाही आणि तो बोलतो, दृष्ट मुलांनो, जर माझे मित्र मला अशा रीतीने मला घेऊन जात असेल तर तुमचं काय बिघडलं. कासव काय म्हणतो, दृष्ट मुलांनो, जर माझे मित्र मला अशा रीतीने घेऊन जात असतील तर तुमचं काय बिघडले. असे बोलण्यासाठी तोंड उघडताच क्षणी कासव वाराणसी येथील राजाच्या महलाच्या छतावर जाऊन पडला आणि काठी सोडल्या कारणाने आकाशातून जमिनीवर आपटल्याने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. बघा, म्हणजे हंसांनी त्याला सांगितलं होतं की तू तुझं तोंड बंद कर, तू तुझं तोंड बंद ठेवलं तर आम्ही तुला घेऊन जाऊ शकतो. परंतु लोक, मुलं ह्या माझ्या मित्रांना काहीतरी बोलत आहेत म्हणून हा काय करतो, मी आता उत्तर द्यावं म्हणून तोंड उघडतो, आणि जसं तोंड उघडतो तसं तो काठी सुटते आणि तो कुठं पडतो, वाराणसी येथील राजमहालाच्या छतावर पडतो आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात. मग इथे शास्त्र काय सांगतात, कासवाने आपल्या वाणीचा असंयमी उपयोग करून आपला नाश स्वतः करून घेतला. योग्य रीतीने पकडलेल्या काठीला सोडून आपल्या वाणीने स्वतःवरच मरण ओढवून घेतले. हंसांनी काय सांगितलं होतं की बाबा तोंड बंद ठेवायचं, परंतु याचा तोंडावरचा संयम सुटला आणि काय झालं, काठी जी पकडली होती ती सुटली आणि स्वतः तो मरण पावला. मग इथे भगवंत म्हणतात, हे वीर पुरुष श्रेष्ठ, हा दृष्टांत ऐकून मनुष्याने सदा कुशल वाणीने बोलायला हवे, तेही उचित समयीच. बघा काय म्हणतात भगवंत, मनुष्याने काय बोललं पाहिजे, कुशल वाणीने बोललं पाहिजे, आणि कधी, उचित समय, वेळ आल्यावर, वेळेवरच. वेळेचे सीमा उल्लंघन उचित नाही, म्हणजे वेळेच्या आधी जर तुम्ही काही बोलत असाल तर त्याचं उचित नाही. हे आपण कासवाच्या असंयमी वाणीचा प्रयोग केल्याने तो मरण पावला हे आपण पाहतो. म्हणून इथे भगवंत म्हणतात की मनुष्याने सदा कुशल वाणीच बोलायला हवी, तेही उचित समयी, म्हणजे योग्य वेळीच बोलायचं. मग त्यासाठी भगवंत म्हणतात, जो भिक्षू वाणीने संयत, जो मनन करून बोलतो, म्हणजे विचारपूर्वक बोलतो, जो उद्धट नसून विनयशील आहे, जो अर्थ आणि धम्माला प्रगट करतो, त्याचे भाषण कर्णमधुर असते.
मग वाणीचा संयम गेला तर काय होतं? तो माणूस खोटे बोलतो, चाडी करतो, कठोर बोलतो, व्यर्थ बोलतो आणि मरणोपरांत निर्यात उत्पन्न होतो. म्हणजे मनुष्य जन्माच्या खालचा जो जन्म आहे प्राणी मात्राचा, तशा त्याच्यात तो जन्म होतो. परंतु सम्यक वाणीचे पण काही चांगले गुण आहेत. 4 गुण आहेत. भगवंत सांगतात, जो खोटे बोलण्यापासून अलिप्त राहतो असा मनुष्य निष्ठावान, इनामदार व सरळ असतो. जो चाडी करत नाही किंवा बढाई मारित नाही, तो कठोर वाणी बोलत नाही, तो सामाजिक समतेसाठी प्रयत्नशील असतो. 3 नंबरचं, जो कठोर वाणी बोलत नसल्यामुळे तो इतरांना आनंदच देतो, त्यामुळे इतरांना मानसिक यातना होत नाही. सम्यक वाणी वापरणारा मनुष्य तुच्छ आणि हानिकारक शब्द वापरीत नाही. म्हणून भगवंताने असा उपदेश केला की अनावश्यक वार्तालाप व तुच्छ अशा शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन पाळणे अत्यंत श्रेयस्कर आहे. मग तुम्ही आम्ही आजच्या धम्मपदातून काय घ्यायचं आहे की 1, मनुष्याने सदा कुशल वाणीच बोलायला हवी. त्याला आणखी टर्म अँड कंडिशन, तेही उचित समयीच बोलायला हवी आणि वेळेचे सीमा उल्लंघन करता कामा नये. आणि हे केल्यानंतर आपल्याला जे काही फायदे होतात ते म्हणजे आपण निष्ठावान होतो, इनामदार होतो, सरळ असतो, सामाजिक समतेसाठी हित प्रयत्नशील असतो, आपल्या वाणीने आपण इतरांना मानसिक त्रास देत नाही आणि आपण कसल्याही प्रकारचे तुच्छ आणि हानिकारक शब्द वापरत नाही. आणि त्यामुळे भगवंत शेवटच्या लाईन मध्ये म्हणतात, अनावश्यक वार्तालाप तुच्छ अशा शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन पाळलेले अत्यंत श्रेयस्कर आहे. अशा प्रकारे आपण या धम्मपदाचं श्रवण केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. साधू साधू साधू. खूप छान सर, अतिशय थोडक्याच वेळात धम्मपदाचं विश्लेषण खूप छान प्रकारे केले. वाणीवर संयम ठेवणे कोकाली भंतेजींना उद्देशून ही गाथा भगवंतांनी सांगितलेली आहे. आणि वाणीवर संयम नाही ठेवला तर मौन राहिलेलं बरं असंही सांगितलेलं आहे सर. खूप सुंदर. धम्मतरंगच्या वतीने आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. पुढे आहे आदरणीय प्रोफेसर संजयजी सरांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. मनोज सरांना आमंत्रित करा. आदरणीय प्रोफेसर मनोजजी सरांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. सारे मानव प्राणी, ना नीच ना उच्च कोणी, कोणीही यावे शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी. इथे नाही जातीवाद ना पोकळ वर्णभेद, सर्वावरती करीतो प्रीती माझा गौतम बुद्ध. दार खुले हे सर्वांना, दार खुले हे सर्वांना, शूद्रांना चांडाळांना. साळीमाळी ब्राह्मण कोळी विलीन व्हारी त्रिसरणी. सर्वांची एकच वाट आणि बंधुत्वाचं नातं. विटाळ नाही छळ नाही बुद्धाच्या धम्मात, विटाळ नाही छळ नाही बुद्धाच्या धम्मात. माझ्या बुद्धाच्या ठाई ढोंगाला थारा नाही. देव नाही दैव नाही दिशा भुलीची ना करणी. दारिद्र्य आणि निराशा कारण सर्वांच्याच नाशा. कुणीही येईल पायी तुडवीन आपुल्या भारत देशा.
कुणीही येईल पायी तुडविल आपल्या भारत देशा. बडव्यांनो धन दडव्यांनो देश संकटी बुडव्यांनो. अंतरशुद्धी करून जल्दी नष्ट करा काळी करणी. अंतरशुद्धी करून जल्दी नष्ट करा काळी करणी. नरभक्ष दारू गोळा रशियाने केला गोळा. सर्व जगाच्या संपत्तीवर अमेरिकेचा डोळा. आज अशा संकट काळी ना बुद्ध वाचून वाली. ऐक वामन नमेल दुश्मन अग्नीचे होईल पाणी. ऐक वामन नमेल दुश्मन अग्नीचे होईल पाणी. या कवितेच्या माध्यमातून वामनदादा सांगतात की जगातील सर्वश्रेष्ठ जो तथागतांनी सांगितलेला धम्म आहे, जो मार्ग आहे, कोणता मार्ग आहे तर समता बंधुता, ज्याच्यामध्ये कुणीही यावं, कुणीही नीच नाही, कुणीही उच्च नाही आणि बुद्धाच्या चरणी प्रत्येकाने येऊन माथा टेकवावा आणि शुद्ध व्हावं, ज्याच्यामध्ये भेदभावाला आधी कुठल्याही प्रकारचा थारा नाही आणि सर्वांसाठी हे धम्माचे जे द्वार आहे, हा मार्ग आहे, तो कुठल्या जाती धर्मातला आहे याच्यासाठी कुठलाच नियम नाही, काहीही देणं घेणं नाही, असा सर्वांसाठी प्रवेश करण्यासाठी योग्य असलेला आणि मी मानवी हितासाठी असलेला हा मार्ग तथागतांचा धम्माचा, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, ढोंगेबाजी नाही, दैव याच्याही कल्पना नाहीत आणि असा जगातला एकमेव जो मार्ग आहे, धम्म आहे, तो म्हणजे ज्याच्यामध्ये आम्हाला देशभक्ती पाहायला मिळते आणि जगाला सुद्धा याची गरज आहे. म्हणून कितीही महान देश जरी बनले, कितीही त्या ठिकाणी शक्तिशाली जे काही साधन सामग्री आहे, जसे बॉम्ब गोळे, दारू गोळे जे आहेत, ते सुद्धा जरी निर्माण केले आणि जगात सर्वश्रेष्ठ मीच आहे असं म्हणत असणारे जगातले महासत्ता असलेले जे काही देश आहेत, ते सुद्धा त्यांना आज युद्धाची गरज नाही, धनाची गरज नाही, तर बुद्धांच्या विचारांची गरज आहे, असं वामनदादा या कवितेच्या माध्यमातून सांगतात. बंधू भगिनींनो, या पवित्र पर्वातील अत्यंत मंगलमय आणि शुद्ध दिवस अर्थात श्रावण पौर्णिमा, या पौर्णिमेच्या निमित्ताने धम्मतरंगच्या माध्यमातून आजही अतिशय सुंदररित्या हा धम्म समजून घेण्यासाठी, धम्म जाणण्यासाठी आणि त्याच्यामध्ये असलेले जे काही नियम आहेत, जी धम्माची आचारसंहिता आहे मानवी हिताची, मानवी सुखाची, ती पूर्ण करण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आज प्रत्येक जण याचा साक्षीदार झालेला आहे. अतिशय पवित्र आजच्या सुरुवातीला या दिनाच्या 1 तासाची ध्यान साधना, 22 प्रतिज्ञा आणि प्रत्येकाने आपलं पुण्य अर्जित करण्यासाठी एक गाथा अतिशय सुंदररित्या सामूहिक सूक्तवंदना आज मंचाच्या माध्यमातून घेण्यात आल्या आणि त्याचबरोबर आज उपोषित असल्या कारणाने उपोषिताच्या या मंगल दिनी, पवित्र दिनी वंदनीय भंतेजी आज मंचावरती उपस्थित राहून अतिशय सुंदर अशी धम्मदेशना भंतेजींनी आजच्या पौर्णिमेचं महत्व, भंते आनंद यांना आजच्याच दिनी अर्हंत पद प्राप्त आणि त्यांच्यामुळेच आपल्याला जे ग्रंथ प्राप्त झाला तो म्हणजे सुत्त पिटक, त्याच्यामध्ये कोणकोणते सुत्त आहेत याही संदर्भाने वंदनीय भंतेजींनी खूप छान प्रकारे आपणा सर्वांना धम्मदेशना दिलेली आहे. आणि आजच्या दिनी आम्हा दोघांना धम्मतरंग मंचाच्या वतीने मी आणि माझी अर्धांगिनी प्रिया गायकवाड या दोघांना याचना, अष्टशील याचना घेण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. याचबरोबर अगदी सकाळपासून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी जो टास्क निभावला आणि ज्यांनी ज्यांनी धम्म श्रवण करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे, त्या सर्वांचे देखील खूप खूप धन्यवाद आणि आभार. यानंतर आपण एक धम्मपद बघूया. धम्मपद आपण एक एक करत एक एक चॅप्टर पुढे जात आहोत. कालपर्यंत आपण 6वं प्रकरण म्हणजेच पंडित वग्गो यातील क्रमशः एक एक धम्मपद आपण पाहिलेला आहे आणि
ते संपन्न झालेलं आहे. आजच्या या पवित्र दिनी पौर्णिमेच्या निमित्ताने परत एक नवीन आपण धम्मपद सुरू करत आहोत. ते म्हणजे अरहंत वग्गो यातील क्रमांक 1 धम्मपद आहे. त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स गतान्धीनो विशोकस विपमोत्तस बाधी सबगंथ पहिणस परिला हो नवीजती. स्वये मार्ग चालून जो स्थिर आहे, स्वये मार्ग चालून जो स्थिर आहे, तया शोक नाही सदा मुक्त राहे. जयाची असे कार्यवाहीन ग्रंथी, तयाला नसे ताप व्याधी सुपंथी. याचा मराठी अर्थ, ज्याने आपला मार्ग संपविला आहे, ज्याने आपला मार्ग संपविला आहे, जो शोक रहित आहे, जो सर्वथा विमुक्त आहे व ज्याची सर्व बंधने नष्ट झाली आहेत, अशा पुरुषाला संताप नसतो, अशा पुरुषाला काहीही राग नसतो, असा या धम्मपदाचा जो अर्थ आहे. सुरुवातीला आपण गतंधिनो हा शब्द उच्चारलेला आहे, ज्याचा अर्थ आहे अरहंत, ज्याचा अर्थ आहे बुद्ध. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की सब गंथपहीनस म्हणजे सर्व बंधन तोडून ज्यांनी टाकली आहेत, असा अरहंत. आपण पाहतो की प्रत्येक व्यक्ती संसारामध्ये मग्न आहे, प्रत्येक व्यक्ती या जीवनामध्ये व्यस्त आहे, परंतु याच्या पलीकडे जाऊन जो हे सर्व करतो, जो कार्य करतो, त्या संदर्भात ही गाथा तथागतांनी सांगितलेली आहे. आपण पाहिलेलं आहे पाठीमागं की ही गाथा जीवकासाठी तथागतांनी जे जीवकाने प्रश्न विचारलेला होता तथागतांना, त्या संदर्भाने ही गाथा तथागतांनी सांगितलेली आहे. हे आपण पाहतो जे देवदत्त राजा आहे, त्या देवदत्त राजा आणि अजातशत्रूशी मैत्री केली. अजातशत्रू हा राजा बिंबिसाराचा पुत्र आणि देवदत्त आपल्याला माहिती आहे. आणि याच्याशी मैत्री करून तथागतांच्या विरुद्ध जे कटकारस्थान त्यांनी रचलं, आणि कटकारस्थान रचून एका पर्वताच्या शिखरावरती चढून त्याने जे तथागतांना, बुद्धांना ठार मारण्याचा प्रयत्न केला, आणि त्या डोंगरावरनं जे दगडाची मोठी शीळ त्याने तथागतांच्या बाजूने सोडली, फेकली, त्या शिळेचे मात्र अनेक तुकडे झाले आणि 2 दरीच्या मध्ये ती शीळ अडकली. त्याचा एक छोटासा तुकडा मात्र तथागतांच्या पायावरती येऊन टिपकला, लागला आणि तथागतांचं रक्त त्या ठिकाणी वाहू लागलं. आणि मग अशा ही परिस्थितीमध्ये तथागतांच्या मनामध्ये मात्र निश्चित द्वेष भावना निर्माण व्हायला हवी होती, पण तथागत सम्यक संबुद्ध होते, त्यांनी अरहंत पद प्राप्त केलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो की जो व्यक्ती, जो कोणी असेल, तो जो की आपला मार्ग संपवलेला आहे, ज्याने शोकरहित त्यांचं मन आहे आणि तो या सर्व बंधनातून मुक्त झालेला आहे, अशा मुक्त झालेल्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये मात्र हे धम्मपद तथागतांनी, भगवंतांनी सांगितलेलं आहे. की काय सांगितलेलं आहे? जो सर्व बंधनं मुक्त होतो. कोणकोणत्या प्रकारची बंधनं असतात माणसाच्या मनामध्ये गृहस्थी जीवन जगत असताना, आणि अशी बंधनं तोडून टाकल्याच्या नंतर मात्र हे सर्व सोडून तो महान बनतो, तो अरहंत पदापर्यंत जातो, या चांगल्या मार्गाकडे तो जातो. म्हणून तथागतांनी मात्र माणसामध्ये असलेले जे 4 बंधनं आहेत, त्या बंधनामध्येच तो माणूस अडकून पडतो. अशी 4 बंधनं मात्र त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. पहिलं बंधन काय बघा, अभिज्जा.
अभिज्जा म्हणजे काय? हाव किंवा लोभ, संपत्ती, दुसऱ्यांची संपत्ती बळकवण्याची इच्छा. माझ्याकडे आहे तरी सुद्धा मला श्रीमंत व्हायचं आहे, तरी सुद्धा मला अमाप संपत्ती गोळा करायची आहे, अशी दुसऱ्यांची संपत्ती बळकावणे किंवा आपल्याकडे असलेल्या संपत्तीमध्ये अजून हवंसं वाटणं, अशा प्रकारचा जो हाव आहे, लोभ आहे, तो त्या ठिकाणी निर्माण करणे, हे पहिलं बंधन माणसाच्या मनामध्ये असतं. दुसरा बंधन प्रकार तथागतांनी सांगितला तो म्हणजे व्यापाद. व्यापाद म्हणजे काय? द्वेष, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे. आम्ही जीवन जगत असताना अनेक प्रसंग आम्हाला पाहायला मिळतात की द्वेष भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण होते. एखादा पुढे जात असेल किंवा एखाद्याने आपल्याला चांगलं बोललेलं नसेल तर त्याच्या संदर्भामध्ये नक्कीच वाईट विचार आपण करतो, आणि हे सुद्धा माणसाच्या अधोगतीचं एक कारण आहे. हे सुद्धा माणसाच्या मनामध्ये निर्माण होणारं हे बंधन आहे. आणि तिसरं जे बंधन आहे तथागतांनी सांगितलेलं की शीलव्रत परामर्श म्हणजे काय? की एखाद्या शीलाला किंवा व्रताला अतिटोकाची भूमिका घेऊन पालन करणे. आपल्याला माहिती आहे, आपण पवित्र ग्रंथ या पवित्र पर्वामध्ये वाचन करत आहोत, पठन करत आहोत, समजून घेत आहोत. आदरणीय सन्माननीय आपले गुरु ॲडव्होकेट अनिल कुमारजी बस्ते सर आपल्याला खूप छान प्रकारे सविस्तरपणे हा ग्रंथ आपल्याला समजून सांगत आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिले की तथागतांनी जी टोकाची भूमिका घेतलेली होती की अनेक दिवस कुठल्याही विना अन्न पाणी न घेता टोकाची भूमिका घेऊन त्याच्यामध्ये काय साध्य होतं, निष्पन्न होतं, हे तथागतांनी प्रयत्न केला, परंतु हे मात्र व्यर्थ आहे. जेव्हा तथागतांना समजलं तेव्हा मात्र तो मार्ग सोडला, हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे पालन करणे हे चुकीचं आहे, किंवा त्या शीलाला कर्मकांड बनवणे हेही खूप महत्वाचं आहे की कर्मकांड आपण बनवतो. असं जर असेल तर नक्कीच त्या ठिकाणी शीलव्रत परामर्श त्याला म्हटलेलं आहे. आणि चौथं कारण इदम सच्च भिनी वेसो म्हणजे जे काही माझे म्हणणे आहे तेच सत्य आहे आणि इतरांचे म्हणणे असत्य अशी समजूत असणे. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या विषयावरती चर्चा करतो तेव्हा एखादा व्यक्ती, दोघांमध्ये भयस निर्माण होते. चर्चा चालू असताना तो म्हणतो माझंच खरं आहे, हा म्हणतो माझंच खरं आहे, आणि जे सत्य आहे ते राहतं बाजूला, परंतु मीपणा किंवा माझं मी म्हणतोय तेच खरं आहे याच्यावरती अनेक व्यक्ती मात्र अडून बसलेले असतात. आणि अशी समजूत असणं, जे की सत्याला असत्य म्हणणं, मी म्हणतोय तेच बरोबर आहे असं म्हणणं, हे मात्र नक्कीच त्या ठिकाणी चुकीचं आहे. आणि म्हणून ही चार बंधनं माणसाला वारंवार या भवचक्रात अडकवून ठेवतात. या भवचक्रातून बाहेर पडायचं असेल तर नक्कीच हे चार बंधनं आपण तोडली पाहिजे. क्रमांक 1 अभिज्जा, क्रमांक 2 व्यापाद, क्रमांक 3 शीलव्रत परामर्श आणि क्रमांक 4 इदम सच्च भिनी वेसो. हे चार जे तथागतांनी सांगितलेले बंधनं आहेत, आम्हाला जर यातून बाहेर पडायचं असेल, हे भवचक्र आम्हाला संपवायचं असेल आणि आम्हाला चांगल्या मार्गावरती जायचं असेल, जे सम्यक मार्ग आहे, मानवी हिताचा मार्ग आहे, तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर नक्कीच आम्हाला या चार बंधनातून बाहेर पडलं पाहिजे. तरच तो व्यक्ती नक्कीच चांगल्या मार्गावरती जाऊ शकतो. असा या धम्मपदाचा जो अर्थ आहे तो आपण समजून घेतलेला आहे. हे सांगत असताना आपण सर्वांनी खूप छान समजून घेता, शांततेचं सहकार्य करता, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना शुभेच्छा देतो, मंगल कामना व्यक्त करतो की आपल्या हातून जास्तीत जास्त पुण्य पारमिता पार पडाव्यात, पुण्य संपादन करावं आणि आपली नक्कीच त्या ठिकाणी वृद्धी व्हावी विचारांमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये. हीच या ठिकाणी मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. साधू साधू साधू. खूप छान सर. अगदी थोड्याच वेळात आदरणीय मनोजी सरांनी वामनदादा कडक यांचे कवितेतील खूप छान समजावून सांगितलेलं आहे. तसेच धम्मपद अरहंत वग्ग हेही सुंदर प्रकारे समजून सांगितलेले आहे. धम्मतरंगच्या वतीने सरांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद सर. धन्यवाद ताई. धन्यवाद सर. पुढे आहे तिसरा विषय सरांचा व्याख्यानाचा, बुद्ध आणि त्यांचा धम्म. लेखक आहेत भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. या महत्वपूर्ण व पवित्र ग्रंथाचे विश्लेषण मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय ॲडव्होकेट अनिल कुमारजी बस्ते सरांना मी आमंत्रित करते.
नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. बंधू भगिनींनो, आजच्या श्रावण पौर्णिमेच्या विशेष करून वर्षावासातील या पवित्र आर्य अष्टशील उपवासाच्या निमित्ताने या धम्म तरंग मंचावरती ज्या ज्या बंधू आणि भगिनींनी आपल्याला जे कार्य करण्याच्या संदर्भाने निर्देश देण्यात आलेत ते अतिशय सचोटीने प्रज्ञापूर्वक पार पाडण्यासाठी प्रयत्न केलेत. त्याचबरोबर आजच्या या आर्य अष्टशिलाच्या निमित्ताने वंदनीय भंतेजी, भंते नागसेनजी यांनी अतिशय सुंदर अशी धम्मदेसना आपल्या धम्मतरंगवरच्या सर्व उपासक आणि उपासिकांसाठी दिली. आणि त्याच क्रमाने पुढे आपण जात असताना वेळ कमी असल्यामुळे त्या कमी वेळेचाही सदुपयोग कसा करता येईल या दृष्टिकोनातनं प्राध्यापक डॉक्टर संजयजी गायकवाड सर, प्राध्यापक मनोजी गायकवाड सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला धम्मपद आणि त्यातील महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्यात. हा सगळा नित्यक्रम पुढे नेण्यासाठी आदरणीय आशाताई यांनी सुद्धा छान पद्धतीने परिश्रम घेतलेले आहेत. आजच्या आर्य अष्टशील उपवासाच्या निमित्ताने आपण सर्वजण मिळून सुत्त पठण करत असतो आणि ह्या सुत्त पठणासाठी या धम्मतरंगच्या मंचावरील आमच्या अतिशय आदरणीय, अतिशय हुशार, विद्वान, अभ्यासू आणि श्रद्धासंपन्न अशा आमच्या तीनही भगिनी, आदरणीय लताताई, आदरणीय जयश्रीताई आणि आदरणीय ज्योतिताई, ह्या तिघांनी अगदी रोज दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा आपला अतिशय बहुमूल्य असा वेळ या धम्मतरंगावरील ज्या ज्या बंधू भगिनींनी आज या सुत्त पठणामध्ये आपला सहभाग नोंदवला त्यांच्याकडनं अतिशय परिशुद्ध पद्धतीने ते कसं करून घेता येईल याकडे संपूर्ण लक्ष दिलं, वेळ दिला आणि फारच छान या उपक्रमाला एक सुंदर असा आयाम या तिघही भगिनींमुळे प्राप्त होतो आहे. या सर्वांचे धम्मतरंगाच्या वतीने आभार आणि धन्यवाद व्यक्त करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आजच्या अगदी पहिल्या प्रहारापासून ज्या ज्या महानुभावांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचे मनस्वी धन्यवाद आणि आभार. बंधू भगिनींनो, आपण या वर्षावासाच्या पवित्र काळामध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आणि विश्लेषण करत असतो. दरवर्षाच्या प्रघाताप्रमाणे याही वर्षी आपण ते कार्य आपल्या हाती घेतलेलं आहे. प्रबोधनाच्या दृष्टिकोनातनं आपण अगदी सुरुवातीचा काळ विचारात घेतला तर 10-12 जण होतो. या 10-12च्या प्रत्येकाच्या प्रज्ञेनं, प्रत्येकाच्या धम्माविषयी असलेल्या आपल्या निष्ठेनं आपण प्रत्येकाने एक एक माणूस जोडण्याचा प्रयत्न केला आणि आपला हा कारवा ज्या पद्धतीने पुढे पुढे जातो आहे, धम्मा संदर्भाने ज्यांच्या मनामध्ये
आदर आहे, प्रेम आहे. धम्म नेमका काय आहे? बाबासाहेबांनी आम्हाला धम्मच का सांगितला? आम्हाला बाबासाहेबांनी जगामध्ये एवढे धर्म असताना सुद्धा तथागतांचा धम्मच आम्हाला आमचा धर्म म्हणून का दिला? या संदर्भाने ज्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विचार असतात ते त्याच्या खोलात जाऊन ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून या एक ज्ञान ज्योति से कोटि कोटि ज्योति प्रकाशमान हुई है. एक ज्ञान ज्योति से कोटि कोटि ज्योति प्रकाशमान हुई है. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, उनके रूप से, उनके कारण ज्ञान ज्योति ने करोड़ों शोषित ज्योतियों को प्रकाशमान किया. जोहार माए बाप कहने वाला यह शोषित समाज हर क्षेत्र में आज उसने अपना प्रभाव बना लिया है. टाके लगा के जिसने दिल को सिला दिया, टाके लगा के जिसने दिल को सिल दिया, बेजान आदमी को उसने जिला दिया. क्रांति का नाम लेकर पहुंचे महाड़ में जो, क्रांति का नाम लेकर पहुंचे महाड़ में जो, भीम ने उन्हें वहां का पानी पिला दिया. बाबा साहब अंबेडकर के अथक प्रयासों से शोषितों में जान आ गई. वे जाग गए, उनमें नवचेतना आ गई. अपने अस्तित्व के लिए वे संघर्ष करने लगे, अन्याय अत्याचार का विरोध करने लगे. बाबा साहब की एक आवाज में शोषित हजारों की संख्या में इकट्ठा होने लगे, अन्याय के विरोध में सत्य का आग्रह करने लगे. तो ये सारे लोगों को एक साथ जोड़ने का, एक ज्योति से दूसरी ज्योति उसको प्रकाशमान करने का, इस पूरी धरा को प्रकाशमान करने का जो महत्वपूर्ण कार्य है, आदमी को आदमी से जोड़ा, टाके लगा के जिसने दिल को दिल से सिला. कोई औकात नहीं थी हमारी, हम बेजुबान थे, बेजान थे, कुछ कह नहीं सकते थे. हमारे मन में न जाने कितने सारे सवाल उठते थे, लेकिन हम सवाल पूछने योग्य थे ही नहीं. और व्यवस्था ने हमें कभी उस योग्य समझा ही नहीं. ऐसे बेजान आदमी के सीने में जिसने जान डाली और एक क्रांति का नाम लेकर के सारे समाज को लेकर के महाड़ में जा पहुंचे, और सभी को जो क्रांति का नाम लेकर के बाबा साहब के साथ महाड़ पहुंचे, उन सभी को हमारे उद्धारकर्ता, हमारे पिता, जिन्होंने हमें उस तालाब का पानी पिला दिया, इतना महान कार्य करने वाले बाबा साहब, जिन्होंने जीवन का सही रास्ता हमें दिखाने के लिए न जाने कितने सारे संकटों का सामना किया, अपने घर गृहस्थी को अपने आंखों के सामने उद्ध्वस्त होते हुए देखा. इसके बावजूद भी अगर हमारे मन में उनके प्रति आदर ना हो, सद्भावना ना हो, उनका जीवन अगर हमें समझने की इच्छा ना हो, तो मैं समझता हूं कि इससे अच्छा तो हम जीवित मनुष्य न होकर के बूथ बन के रह जाते तो अच्छा होता, मिट्टी का पुतला बनकर के रह जाते तो अच्छा होता. और जो कोई इस कारवां में हमारे साथ है, जो कोई
हमारे परम पिता बाबा साहब डॉक्टर अंबेडकर जी ने हमारे लिए जो रास्ता अख्तियार किया है, उस रास्ते पर चलने के लिए जो हमारे साथ जुटेगा, जो हमारे साथ चलेगा, वो यकीनन हमारे पिता के संदर्भ में जानेगा, उनके जीवनी के बारे में उनको पता चलेगा। उन्होंने जो मार्ग बताया, जो धम्म दिया, उस धम्म की हर बात को समझता हुआ आगे बढ़ेगा और विश्वास के साथ अगर ये कार्य वो करता है तो वो इस दुनिया भर के दुख के दास्तान से मुक्त हो जाएगा। और यह कार्य करने के लिए इस धम्म तरंग के जितने सारे लोग हैं, अपने हाथ में जो एक ज्योति लेकर के चल रहे हैं, मुझे विश्वास है, मुझे भरोसा है कि हर ज्योति को वो प्रकाशमान करेंगे और इस धरती को, जैसे बाबा साहब के मन की इच्छा थी कि इस भारतवर्ष को वो धम्म में बनाएंगे, और उस कार्य के लिए जो इस धम्म तरंग के मंच पर जुड़े हुए हैं, वे सभी भाई और बहन ये कार्य कर रहे हैं। बड़ा अच्छा लगता है, मन आनंदित हो उठता है। इसी कड़ी में जो बाबा साहब ने हमको बुद्ध और उनका धम्म दिया, हम हर रोज जिस तरीके से उसे समझते हैं, चलो आज भी उसी पादान पर आगे बढ़े। सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस सामग्री समगाणं तपो सुखो। सुखद बुद्धान सजन, सुख कर सद्धम्मोपदेश, सुख कर संग एकता, सुखद समूह तपस्या। बंधू भगिनींनो, आपण अगदी क्रमाक्रमाने बुद्ध आणि त्यांचा धम्म समजून घेत असताना बघत आहोत की बुद्धांना हे जे वैदिक ऋषी होते, ज्या वैदिक ऋषींनी वेगवेगळे विचार मांडले, ते सगळेच काही आदरणीय वाटले नाहीत। त्यापैकी 8-10 ऋषींनाच त्यांनी अतिप्राचीन आणि मंत्रांचे खरे जनक मानले। परंतु नैतिक पातळी उंचवणारे असे मंत्रांमध्ये तथागतांना काहीही आढळलं नाही। तुमची मोरॅलिटी, तुमची नैतिकता, तुमचं नीतिधैर्य या अशा मंत्रोच्चाराने काही वाढेल किंवा त्याच्यामध्ये काही लक्षणीय असा बदल होईल असं मात्र या मंत्रांमध्ये तथागतांना काहीही आढळले नाही। आणि त्यामुळेच तथागत या वेदांच्या मंत्रांच्या उच्चारांना अक्षरशः ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी समजत। स्वाभाविक आहे, तुम्ही तुमच्या हातामध्ये एक हातोडा घेतला आणि एका दगडावरती सारखं ठोकत बसलात आणि यातनं तेल निघू दे, यातनं तेल निघू दे, यातनं सोनं निघू दे, यातनं चांदी निघू दे, यातनं धन द्रव्य निघू दे, असं म्हणत बसलात तर ते तसं होणार आहे का? आणि मग अशा या निरर्थक प्रयत्नांच्या माध्यमातून तुम्ही अशा प्रकारचे मंत्रोच्चार करून जर तुम्हाला स्वर्ग प्राप्तीची इच्छा होत असेल, परंतु ते नुसतं मंत्र उच्चार करून तसं साध्य होणार नसेल, तर ते एखाद्या
ओसाड वाळवंटाप्रमाणे नाही तर काय. तुम्ही तुमच्या हातामध्ये हातोडा घेतला आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की हातोड्याने या दगडावरती मारत बस, तुला जे अपेक्षित असेल ते सगळं प्राप्त होईल. आमच्या सगळ्या जीवनामध्ये, सगळ्यांच्याच जीवनामध्ये अशाच प्रकारच्या चुकीच्या समजुती निर्माण करून देण्यात आल्या होत्या आणि त्या समजुतींच्याच माध्यमातून आम्ही असा विचार करत होतो की या प्रकारचे मंत्रोच्चार केले, अर्थात त्या मंत्रोच्चाराचा अधिकार सुद्धा अतिशय ठराविक लोकांनाच होता आणि त्या पद्धतीने तो मंत्रोच्चार करणारा माणूस काहीतरी साध्य करतो आहे, काहीतरी त्याला विशेष प्रतीचं प्राप्त होत आहे. वास्तविकता त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची नैतिक पातळी वाढत नव्हती, उंचावत नव्हती. या सगळ्या गोष्टी तथागतांना फार छान पद्धतीने लक्षात आल्या आणि त्यांनी त्यामुळेच या वेदांच्या मंत्रांच्या उच्चाराला ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहे असं म्हटलं. कारण त्यापासून काही शिकता येईल असं तर मंत्रांमध्ये काहीच नव्हतं. तुम्ही कोणताही मंत्र उच्चारण्याचा प्रयत्न करा, उच्चारा, तुम्हाला नीट मुखोद्गत होत असेल, पाठ झाला असेल तरी सुद्धा त्यातनं काही घ्यावं असं त्या मंत्र उच्चारामध्ये काहीही आढळलं नाही आणि त्यामुळेच बुद्धांनी हे सर्व मंत्र बाजूला सारून दिले आणि या वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानात त्यांना काही आढळले नाही. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते ऋषी, ते वैदिक ऋषीमुनी चाचपडत होते, परंतु त्या सत्यापर्यंत ते पोहोचले नाही. जे सत्य तथागतांनी अथक परिश्रमातून शोधून काढलं, ज्ञानाचा प्रकाश त्यांनी त्यांच्या प्रयत्नातने शोधला. अशा प्रकारचा प्रयत्न करणारे अनेक वैदिक ऋषी नेहमीच चाचपडत राहिले, परंतु त्यांना तिथपर्यंत पोहोचता आले नाही. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेला केवळ कल्पना होत्या. काही वस्तुस्थितीचा आधार नाही. काय निर्माण कशामुळे होतं, किमान त्याची तार्किक निदान त्या पद्धतीची कल्पना जरी त्यांनी करून व्यवस्थितरित्या त्याचे सिद्धांत मांडले असते तर कदाचित सिद्धार्थ गौतमाने ते स्वीकारले असते. परंतु त्यामध्ये अशी कोणतीच गोष्ट तर्कशास्त्राच्या किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेली असल्यामुळे ती केवळ कल्पना, एक काल्पनिक गोष्ट, इमॅजिनेशन. तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतेही सामाजिक मूल्य निर्माण झाले नाहीत. म्हणजे काही विशिष्ट प्रकारचा आदर्श त्यापासून निर्माण व्हावा असं या मंत्रोच्चाराने किंवा या सर्व वेद, उपनिषद, यज्ञ, वल्लक्य या कुठल्याही गोष्टीमुळे अशा या ऋषींच्या, या वैदिक ऋषींच्या या मंत्रांच्या उच्चारामुळे कोणतेही विशेष असं तत्वज्ञान नव्यानं निर्माण झालं नाही आणि म्हणून ते निरुपयोगी व अमान्य केलं. सिद्धार्थ गौतमांनी ते स्वीकारलं नाही, ते नाकारलं. परंतु सिद्धार्थ गौतमाला जे काही वैदिक ऋषी होते त्यातील काही ऋषी त्यांनी त्यांच्या अभ्यासातून काही मंत्रांची निर्मिती केली आणि काही जे काही महत्वपूर्ण असे ऋषी होते, मुनी होते, त्यांचे विचार सिद्धार्थ गौतमाला योग्य वाटत होते. त्यापैकी भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्यात कपिल हा अग्रगण्य होता. याचा तत्वज्ञान विषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते. त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असे म्हणून ओळखले जाईल. हे जे कपिल ऋषी होते, हे कपिल ऋषी
इतर तत्ववेत्यांपेक्षा, इतर ऋषीमुनींपेक्षा वेगळे होते आणि यांचं जे तत्वज्ञान होतं त्याचा एक दृष्टिकोन होता आणि यांच्या या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान म्हणून ओळखलं जाईल. त्यांच्या विचारातील मूल तत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. म्हणजे कपिल मुनी, कपिल ऋषी यांचे जे विचार होते आणि त्याचे मूळ तत्व जे होते ते निश्चितच इतरांपेक्षा वेगळे आणि त्यामुळे ते थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सत्य निराधार असूच शकत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, ती करण्याचा निर्धार तुमचा पक्का आहे. मग एक साधी गोष्ट आहे, तुम्हाला खूप भूक लागली. भूक लागली ही वास्तव परिस्थिती आहे, ते काही काल्पनिक नाही किंवा नुसतं आपण असा विचार मला भूक लागली आहे अशी कल्पना केली. पण भूक तर खरंच लागलेली आहे. आणि मग भूक लागली आहे तर काय करायचं? तुम्ही एकटे आहात घरात, मग तुम्हाला तुमच्या पोटात काहीतरी टाकायचं आहे, तुम्हाला भूक लागलेली आहे, ते वास्तव आहे, ते सत्य आहे. आणि मग तुमच्या घरात तुम्ही एकटेच आहात, तुम्ही पटकन तुमच्या घरामध्ये फ्रीज असतो, त्याच्यामध्ये काही खाण्यासाठी पदार्थ आहेत का, काही फ्रुट्स फळं वगैरे आहेत का, किंवा आणखी इतर काही पदार्थ जे पटकन खाऊन पोटात टाकता येतील. आणि जी भूक तुम्हाला लागलेली आहे ते सत्य आहे. पण मग काहीतरी आईने बनवून ठेवलं होतं, घरातल्या बहिणीने बनवून ठेवलं होतं आणि तुम्हाला ते सापडलं, ते तुम्ही काढलं, पात्रात घेतलं, खाऊन संपवून टाकलं आणि तुम्ही आपले जाऊन तुमच्या पलंगावर म्हणा, तुमच्या सोफ्यावर म्हणा बसून काय जे काही तुमची ऍक्टिव्हिटी असेल ते करत बसलात. थोड्या वेळानंतर घरात आई आली. तिने बघितलं की तिने जे काही पदार्थ बनवून ठेवले होते ते तुम्ही खाऊन संपवून टाकले. सत्य असं होतं की तुम्हाला भूक लागली होती. आता या सत्यापर्यंत कसं पोचता येईल? आईने आल्यानंतर पहिल्यांदा बघितलं की तिने जे पदार्थ बनवून ठेवले ते तुम्ही संपवून टाकलेले आहेत. याचा अर्थ जर तुम्ही बनवलेले पदार्थ संपवून टाकलेले आहेत म्हणजेच तुम्हाला भूक लागली होती म्हणून तुम्ही ते खाऊन टाकलेले आहेत. हा सत्याला ते संपलेले पदार्थ आधार आहेत. म्हणजे सत्य जे आहे आधाराशिवाय असूच शकत नाही. ते सत्य जे आहे त्याला आधार असणं आवश्यक आहे आणि सांख्य तत्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. काय पुरावा आहे? तुमच्या जेवणाच्या डब्यातलं, टोपलीतलं, कॅसरॉल मधलं जे अन्नपदार्थ आहेत ते तुम्ही संपवलेले. हा पुरावा आहे तुम्हाला भूक लागली होती याचा. सत्य काय आहे? भूक लागली होती. मग त्या सत्याला हा आधार आहे. म्हणजे पुराव्याशिवाय सत्य कधी असूच शकत नाही. आणि सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त 2 मार्ग सांगितले. कसं सत्य सिद्ध होईल तर त्याच्यासाठी फक्त 2 मार्ग सांगितले. एक प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरं अनुमान. तुम्ही जे डोळ्यांनी बघता आहात, तुम्ही जे स्वतःच्या कानाने ऐकता आहात, तुम्ही ज्याला स्पर्श करून अनुभवता आहात, ज्याचा स्वाद घेऊन तुमच्या जिभेने तुम्ही गोड, आंबट, कडू, खारट काय जे असेल त्याची अनुभूती करता आहात आणि ज्याचा गंध तुमच्या नाकाच्या माध्यमातून तुम्हाला अनुभवता येतो ते म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. आणि दुसरं, हा जो दुसरा मार्ग आहे तो केवळ अनुमान.
तुम्हाला कोणीतरी सांगितलं की अमुक एका बगीचात एका विशिष्ट कोपऱ्यामध्ये गेल्यानंतर आजपर्यंत तुम्ही कुठल्याही फुलाचा सुगंध इतका छान अनुभवला नाही, असा सुगंध त्या बगीचात गेल्यानंतर त्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारची काही झाडं आहेत की त्या झाडांच्या फुलांचा सुगंध इतका अप्रतिम आहे, इतका मोहक आहे. तुम्ही प्रत्यक्ष गेला नाही, तुम्हाला कोणीतरी सांगितलं आणि त्या सांगण्यावरनं तुम्ही ते ऐकलं आणि पुन्हा तीच गोष्ट पुढे दुसऱ्याला सांगितली. तुम्ही अनुभवलं का? नाही. तुम्ही प्रत्यक्षपणे तिथे जाऊन आलात का? नाही. कोणीतरी तुम्हाला सांगितलं, ते ऐकून तुम्ही जेव्हा ते पुढच्याला सांगतात आणि ते सांगत असताना त्याने जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे त्यापेक्षाही आणखीन तुम्हाला ज्या चांगल्या पद्धतीने सांगता येईल किंवा त्यामध्ये काही भर टाकता येईल त्या पद्धतीने तुम्ही ती गोष्ट पुढे आणखीन सांगतात. तो तुमचा अंदाज असतो, तो तुमचा अनुमान असतो. आणि म्हणून प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन. आपल्या समोर एक वस्तू आहे, तुम्ही सर्वजण आता या ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून मी तुमच्या समोर स्क्रीनवर आहे, मी तुमच्या समोर बोलतो आहे, तुम्ही ते बघता आहात आणि ते तुम्ही स्वतः तुमच्या मनाने अनुभवता आहात. कोणीतरी तुम्हाला सांगितलं की धम्मतरंगावरती अशा पद्धतीचे 3 व्याख्याते, प्रवचनकार किंवा तुम्हाला काय योग्य वाटतील त्या पद्धतीने तुम्ही ते शब्द प्रयोग करून त्यांच्या संदर्भाने चर्चा करतात. तुम्ही दुसऱ्याला सांगता, ते ऐकणारे जेव्हा तुम्ही ही सगळी गोष्ट त्यांना सांगत असतात त्यावेळेला त्यांना प्रत्यक्ष त्यांनी हे बघितलेलं नसतं. ते केवळ ऐक्यू माहितीवरती त्यांचे अनुमान तयार करत असतात. परंतु आता मी प्रत्यक्ष 1 to 1 तुमच्याशी बोलतो आहे. तुम्ही सगळेजण ही गोष्ट ऐकता आहात. तुमच्या शरीरामध्ये जे कान आहेत त्या कानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचत आहेत, तुमच्या मनापर्यंत ह्या गोष्टी पोहोचत आहेत आणि मग समोरील वस्तूचे आपल्याला जे आकलन होतं आणि त्या आकलनाच्या माध्यमातून तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. अनुमान 3 प्रकारचे असतात. आपण प्रत्यक्ष ज्ञान जे आपल्या मनाला डायरेक्ट अपील करतं, जे डायरेक्ट आपल्या मनापर्यंत पोचतं ते प्रत्यक्ष ज्ञान. पण मग अनुमानाचे 3 प्रकार असतात. कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. ढग आकाशात आलेत, हे कारण आहे. मग आता काय होईल? पाऊस येईल, हा परिणाम आहे. कारण ढग आकाशात आलेत म्हणजे कदाचित पाऊस येईल आपण असं म्हणतो. आपण म्हणतो म्हणजे लगेचच पाऊस येतो असंही नाही. कधी म्हणतो काही नाही, खूप मोठा वारा येईल आता आणि हे वाहून जातील म्हणून ते लगेच वाहून जातील असंही नाही. पाऊस येऊही शकतो आणि ढग वाहून जाऊही शकतात. परंतु आपण तर अंदाज बांधलेत, म्हणजे कारणावरून आपण त्याचं कार्य ओळखलं. 10 वाजले, तयारी केली, आपली बॅग घेतली, टिफिन घेतला, मग याचा काय अर्थ आहे? 10 वाजले, तयारी केली आहे, घरात बायकोने टिफिन तयार करून दिला असेल तर तो टिफिन घेतलाय आणि आता पायात बूट घालून निघायच्या तयारीत आहे. त्यावेळेला मुलगा असं विचारणार नाही, बाबा तुम्ही कुठे निघालात. तो अंदाज बांधतो, बाबांच्या ड्युटीवर जाण्याची वेळ झाली आहे, बाबा ड्युटीला निघाले आहेत. कारण या कारणावरून आपण कार्य ओळखतो. म्हणजे अनुमान काढतो आणि कार्यावरून कारण ओळखणे, कार्यावरून कारण ओळखणे. जे कार्य तुम्ही मगाशी केलं, तुम्ही खाऊन टाकलं आईने बनवलेलं, का खाऊन टाकलं? कारण होतं भूक लागलेली होती. म्हणजे ते जे घडलेलं आहे त्याचं कारण आहे, त्याची सिद्धता आहे
आणि त्याच्यामुळे ते कार्य घडलेलं आहे. म्हणजे कार्यावरून तुम्ही कारण ओळखलं. काय कार्य केलं आहे? जे कार्य केलं आहे त्याच्यावरनं तुमच्या कारण लक्षात आलेलं आहे. जसे दरीतून वाहणाऱ्या ओहळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. एक दरी आहे, एक ओहोळ आहे, त्या ओहोळाला पाणी आलं. तुम्ही काय म्हणतात? अरे डोंगरात पाऊस झाला असेल. आम्ही संभाजीनगर मध्ये राहणारी माणसं, याच्या खाली आणखी नांदेड आणि या गोदावरीच्या किनाऱ्यावरती राहणाऱ्या सगळ्या लोकांना गोदावरीत अचानक पूर आला तर आम्ही काय अंदाज बांधतो? तिकडे त्र्यंबकेश्वरला खूप पाऊस पडला असेल आणि मग त्याच्यामुळेच या नदीला इथे पूर आलेला आहे. म्हणजे आम्ही इथे आहोत आणि आम्ही तिथले अंदाज बांधतो आहोत. त्याचं काय कारण आहे? आधी आमच्या समोर आम्ही बघितलं की नदीला पूर आलेला आहे. यावरून आपल्या असं लक्षात येतं की कार्य घडलेलं आहे, नदीला पूर आलेला आहे. मग कारण काय आहे? तर तिकडे वरती त्र्यंबकेश्वरला खूप डोंगरांमध्ये पाऊस होतो आहे आणि म्हणून गोदावरी नदीला पूर आलेला आहे. साम्य जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो. मनुष्य हालचाल करतो. आता आपण बघत आहात, मी तुमच्या समोर खुर्चीत बसलेलो आहे, तुमच्याशी बोलतो आहे. अनेक वेळा मी असा ताट बसतो आहे, अनेक वेळा मी खुर्चीत पुन्हा खुर्चीचे दोन्ही हात धरून मागे सरकतो आहे. ही माझी हालचाल आहे. मी अगदी सकाळच्या पहिल्या प्रहरी ज्या अवस्थेत बसलो त्याच अवस्थेत आता आहे का? अजिबात नाही. अनेकदा मी माझं आसन इकडे तिकडे तिकडे इकडे फिरवलेलं आहे. म्हणजे जागा बदलत असते आणि आपण त्याचे तसे अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. आपण रोज आकाशगंगेत बघतो, अर्थात आपल्याला आकाशगंगा चंद्राच्या पंधरवड्यात दिसत नाही, शुक्ल पक्षात दिसत नाही, कृष्ण पक्षात दिसते आणि आपण आकाशात बघतो. ते तारे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतात. कधी पूर्वेला दिसतात, कधी थोडेसे पश्चिमेला गेलेले दिसतात. त्यांच्या जागांमध्ये बदल होत असतो. आपल्याला काय अंदाज येतो की ते सगळे तारे निरनिराळ्या ठिकाणी असतात, कारण त्यांना गती आहे. ते एकाच ठिकाणी आहेत का? नाही, गतिमान आहेत. ते स्थिर नाहीत. रस्त्याने तुम्ही चाललात आणि बाजूने गवत आहे, त्या गवतामध्ये तुम्हाला काहीतरी हालचाल दिसली आणि तुमच्या पावलांचा आवाज झाल्यानंतर तिथून सरपटत जाणारा तो सर्प जो आहे तो एकदम स्तब्ध झाला. त्याने त्याची हालचाल स्तंभित केली. त्याला तुमची भीती वाटली. त्याच्यामुळे त्याने असा विचार केला की आता आपण हल्लो तर त्यांच्या लक्षात येईल आणि आपल्याला कदाचित ते मारतील. म्हणून तो एकदम स्तंभित झाला. हालचाल त्याची ठप्प झाली. त्याची हालचाल ठप्प झाली म्हणजे तो मृत आहे का? तो मेलेला आहे का? नाही. त्याने त्याचं संरक्षण, त्याचं डिफेन्स करण्यासाठी तशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी केली. तो मृत आहे असं म्हणून जर समजा तुम्ही त्याला हाताने उचलायला गेलात तर तो भीतीपोटी तुम्हाला दंश करेल. म्हणजे तो जसा वाटतोय तसा नाहीये. तो स्थित्यंतर घडवत आहे. तो एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जात आहे. त्याच्यामध्ये हालचाल आहे आणि ती हालचाल तुम्हाला लक्षात येते तेव्हा नक्कीच ते स्थिर नाहीत, त्यांना गती आहे. आणि त्या ठिकाणी तो पडलेला सर्प जो आहे, तुम्ही निघून गेलात की हळूच तो तिथून निघून त्याच्या कुठेतरी दाट गवतामध्ये निघून जातो. तुम्ही परत येताना बघतात तिथेच होता तो. तुम्हाला दिसतो का? नाही, कारण तो एका ठिकाणी थांबत नाही, त्याला गती आहे. त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण, कशी ही पृथ्वी, कशी ही सृष्टी निर्माण झाली, काय नेमकं त्याचं कारण आहे. हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. फार महत्वपूर्ण सिद्धांत कपिलाने इथे सांगितलेला आहे की हे सृष्टी, ही पृथ्वी कोणीतरी निर्माण केली, हे काही कपिलाला मान्य नव्हतं. म्हणजे त्याने ते
सपशेल अमान्य केलं. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते, असे त्याचे मत होते. पाण्याचं मडकं तुम्ही बघता, पाण्याचा माठ बघता, त्याच्यामध्ये पाणी टाकून भरून ठेवता, त्याला छानपैकी रंग दिलेला असतो. काही काळ्या रंगाचे असतात, काही लाल रंगाचे असतात. त्याच्यावरती विशिष्ट प्रकारची नक्षी काढलेली असते, काही रंगाने त्याच्यावरती फुलांचे चित्र काढलेले असतात. हे सगळं जे आहे ते मडकं तुम्ही असे डोळे बंद करून आपल्या आकाशाकडे हात वर केले आणि म्हटलं मडकं, मला पाण्यासाठी मडकं येऊ दे, मडकं येऊ दे, हातात मडकं येऊन पडतं का? नाही. ते मडकं बनवण्यासाठी त्या कुंभाराने त्या मातीवरती काम केलेलं आहे. ती माती भिजवली आहे, तिचा छानपैकी लगदा तयार केलेला आहे, तिच्यावरती मशागत केलेली आहे. ते चाक असतं, त्या चाकावरती मातीचा गोळा ठेवला, ते चाक फिरवलं, त्या मडक्याला छान असा दोन्ही हातांनी आकार दिला आणि मग तो आकार देऊन ते पाण्याचं मडकं तयार झालं. त्याला शेकलं. कच्चा घडा नाही चालत, त्याला भाजावं लागतं. त्याला शेकलं छानपैकी, तो खणखणीत झाल्याच्या नंतर तुम्हाला ते पाणी टाकण्यासाठी आता तयार आहे. मडकं जसं तुमच्याकडे अचानक आलेलं नाही, तसं कपिल म्हणतायत की या पृथ्वीवरती, या सृष्टीमध्ये काहीतरी त्याच्या आधी अस्तित्वात होतं, म्हणून काहीतरी नवीन निर्माण झालेलं आहे. कोणताही वैज्ञानिक प्रयोग सुद्धा बघा, तुम्ही तुमच्या मताने, तुमच्या स्वतःच्या कृतीने काहीही निर्माण केलेलं नाहीये. जे काही इथे आहे, जे या पृथ्वीवरती आहे, जे या सृष्टीवरती आहे, त्याच्या मधूनच काही संयोगांच्या माध्यमातून नवीन पदार्थ, नवीन वस्तू निर्माण झालेली आहे. या व्यतिरिक्त काहीही नाही. म्हणजे जे काही इथे आधीपासूनच अस्तित्वात आहे, त्यामुळेच नवीन वस्तू निर्माण झालेली आहे. म्हणजे जसं सूत आहे, त्या सुतापासून आपण अंगामध्ये जे वस्त्र घातलेले आहेत, आपण आपला चेहरा पुसण्यासाठी नॅपकिन असतो, टॉवेल असतो, रुमाल असतो, किंवा आपल्या अंगामध्ये परिधान करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र परिधान करतो. महिला साड्या किंवा कोणीतरी छानपैकी पंजाबी ड्रेसेस, पुरुष सूट, कोट, बूट, या सगळ्या प्रकारचे वस्तू ज्या पद्धतीने वापरतो, त्याचा मूळ तो धागा आहे, ते सूत आहे. त्या सुताशिवाय हे सगळं निर्माण झालेलं नाही. मग ते सूत आधी अस्तित्वात आहे, त्याचं अस्तित्व आहे आणि त्याच्यामुळे हे निर्माण झालेलं आहे. म्हणजे आपल्या संदर्भाने सुद्धा आपलं अस्तित्व काहीतरी आहे आणि त्याच्यामुळे आपण निर्माण झालेलो आहोत. हा अतिशय महत्वाचा सिद्धांत या कपिल मुनींनी मांडला आणि या सिद्धांताच्या माध्यमातून म्हणजे उत्पन्न वस्तूंचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते. कोणतीही वस्तू उत्पन्न होते, झाडाला फळ येतं, परंतु त्याचं जे बीज आहे, ते बीज आधी जमिनीमध्ये रोवलं गेलेलं आहे. अनेक बीज असे असतात, ते हवेच्या माध्यमातून उडून येतात, काही पक्ष्यांच्या माध्यमातून त्यांच्या विष्ठेत येतात, काही अलीकडे माणसं अशा पद्धतींच्या फळझाडांच्या बीजांचे रोपण डोंगरांवरती, दर्याखोऱ्यांमध्ये करतात. ते बीजारोपण होतं. ते बीज जमिनीत लावल्यानंतर, त्याला पाणी खत टाकल्यानंतर ते अंकुरित होतं. ते अंकुरित झाल्यानंतर एक छानसं रोपटं तयार होतं, त्या रोपट्याचं वृक्ष तयार होतं, त्या वृक्षाला मग फुलं येतात, त्या फुलांच्या नंतर त्याला फळं येतात. मग ते फळ जे आहे त्याचं मूळ अस्तित्व ते बी आहे. मग ते बी नसतं तर ते फळ झालंच नसतं. एका बीजापासून अनेक फळं आपल्याला झाडावरची जे दिसतात, त्याचं मूळ रूप जे आहे ते बीज आहे. म्हणजे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व आधीपासूनच असते. अशा प्रकारचं अतिशय महत्वपूर्ण मत या कपिल ऋषींनी व्यक्त केलं आणि या कपिल ऋषींच्या या वक्तव्यावरती, या मतावरती
सिद्धार्थ गौतमाला विश्वास बसला आणि सिद्धार्थ गौतमाने त्यांची ती गोष्ट ऍक्सेप्ट केली, मान्य केली. आणि ज्या पद्धतीने आपण हे समजून घेत आहोत की वस्तू आपण वेगळी काही आणलीच नाही. माझ्या डोळ्यांवरती चष्मा आहे, ह्या चष्म्याच्या काचा, याच्या दांड्या, याच्या नोज पॅड्स, या सगळ्या वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र आल्या. माझ्यासमोर एक मोबाईल आहे, त्या स्टँडवरती तो लावलेला आहे. माझ्यासमोर ग्रंथ आहे, एक मेज म्हणजे टेबल आहे, मी एका खुर्चीत बसलेलो आहे. या सगळ्या गोष्टींचं एक्झिस्टन्स, त्यांचं जे अस्तित्व आहे. लाकूड आहे, लाकडापासून खुर्ची झाली, त्याच्यापासून टेबल झाला. म्हणजे जी पूर्णत्वाला आलेली गोष्ट आहे तिचं अस्तित्व आहेच आहे. का तुम्ही असं करतात, तुम्हाला डोळे बंद केल्यानंतर तुम्हाला काहीतरी एखादी वस्तूची अपेक्षा आहे, तुम्ही डोळे बंद केले, माझ्या हातामध्ये दोन्ही हातांवरती एक तो सोन्याचे नाणे गिन्ने किंवा मग हिरे डायमंड्स आमच्या हातामध्ये येतात का? येऊ शकत नाहीत. तसे का येत नाहीत? त्याची जी मूळ प्रक्रिया आहे, त्या मूळ प्रक्रियेचं अस्तित्व जे आहे, ते अस्तित्व त्याच्या अंतिम स्वरूपापर्यंत त्याला नेतं आणि मग ते तेव्हा तयार होतं. मग ते एखाद्या फॅक्टरीमध्ये पैलू पाडून तुम्हाला एखाद्या सोनाराच्या दुकानात जाऊन विकत घ्यावे लागतील, कारण त्याची ती प्रक्रिया आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट एकदम अद्भुत नाही किंवा अचानक येत नाही किंवा कोणीही असा चमत्कार करू शकत नाही. हा विचार कपिल मुनी यांचा होता आणि तो कपिल मुनी यांचा विचार कसा वास्तववादी आहे आणि कसा तर्कसंगत आहे, या गोष्टीवरती सिद्धार्थ गौतमाने प्रथम आपलं लक्ष केंद्रित केलं. कारण ते सांख्यशास्त्राचा आधार त्याला होता आणि या सगळ्या आधार असलेल्या गोष्टींच्या माध्यमातून कपिल ऋषी पुढे काय म्हणत आहेत या संदर्भाने सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. परंतु ती उद्याच्या भागात आपण आता प्रतिज्ञा करूया. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम, ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया, बुद्धांचा तुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. त्याचबरोबर आपल्याला आज अर्थात प्रत्येक उपवासाच्या दिवशी याही गोष्टींचा विचार करून प्रार्थना करणं नितांत गरजेचं आहे. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतांवर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची. मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणतो. आकाशा समान सर्व समावेशक ती अनंत असीम, सन्मार्गानुसारी तुझी करुणा मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ. जन्म जन्मांतरांच्या पुण्य संचयाचा परिपाक आणि तुझा प्रकाश सर्वव्यापी जणू चंद्र सूर्याचा रूप दर्पण. माझी अशी प्रार्थना, तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करत सत्य घोष हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेखा आणि गातो गीतेही, तुझे भावे साक्षात दर्शन हीच करतो प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त. नमो बुद्धाय. जय भीम.